हे CBSE किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्याशी झालं नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर मला असं वाटत होतं की राज्य शासनाने तयार करून सिलेबस हा CBSEला द्यायला पाहिजे होता। तुम्ही जर 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत तर आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ते लिहून देतो आणि तुम्ही ते तुमच्या CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करा, अशा पद्धतीने खरं तर प्रयत्न करायला पाहिजे होता। असा काही प्रयत्न आता तरी राज्य सरकार शालेय शिक्षण विभाग करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे। खरं तर पुढील वर्षाचं आता हा डिसेंबरचा महिना आलेला आहे आणि आता शैक्षणिक वर्ष जूनमध्ये चालू होतं, एप्रिलमध्ये साधारणतः हे जुनं शैक्षणिक वर्ष चालू शैक्षणिक वर्ष संपेल, त्याच्या आधी पाठ्यपुस्तकं आणि त्याची निर्मिती होत असते। म्हणजे आजच्या तरी उदासीन धोरणावरून शालेय शिक्षण विभागाचे असं गृहीत धरायला हरकत नाही की पुढच्याही शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज या देशातील नव्या मुलांना कळणार नाहीयेत, असंच काहीतरी मला चित्र दिसतंय। यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करून पुढच्या शैक्षणिक वर्षात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशातील नवीन जे विद्यार्थी आहेत, नवी जी भावी पिढी आहे त्यांना कळणार का, अशा पद्धतीचा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी 2006-07 साली JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता। 2015-16 पर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झाली नाही। आत्ताच्या आपल्या विद्यमान सरकारने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, नंतर आता आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण JNU मध्ये म्हणजे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, तिथं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र देखील चालू केलं आणि त्याचबरोबर मराठा इतिहासाचं एक इतिहास संशोधन केंद्र देखील त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण चालू केलेलं आहे। हे परंतु JNU मध्ये कोण मुलं येतात, JNU मध्ये वेगवेगळ्या विदेशातून मुलं येतात, परंतु ते सगळे जे आहे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं येतात। शालेय शिक्षण लहानपणापासून पहिलीपासून या देशातल्या नव्या विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला, भावी पिढ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी आणि त्यांचा आणि महाराष्ट्राचा एक ऋणानुबंध तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग काही प्रयत्न करणार आहे का, हा माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे। सगळे एकत्र बोलून मग बोलतो आपण। मंत्री महोदय त्यांना एकत्रित आपण दिलं तर बरं राहील। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे जे माझे अतिशय घनिष्ठ मित्र आहे, त्यांचं एक तर अभिनंदन करतो की आपण सर्वजण जाणतो की जगविख्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे, याचा आपला सर्वांना अभिमान आहे। सन्मान्य तांबे साहेबांनी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगितली की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रशासकीय मॉडेल उभं केलं होतं ते एक आदर्श मॉडेल म्हणून सर्व ठिकाणी ओळखलं जाते। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 पासून या देशामध्ये एक नवीन प्रशासकीय मॉडेल उभं केलं आणि आज या देशातल्या करोडो सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होतो आहे। आज आपण बघितलं की त्या ठिकाणी प्रशासनामध्ये अनेक योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्र सरकारमध्ये तर करण्यात आल्याच, परंतु राज्य सरकारमध्ये देखील करण्यात आल्या। ह्या समाजातला सर्वात महत्त्वाचा घटक आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी, याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली। नंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तयार करण्यात आली। या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की राज्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, एका छत्राखाली लाभ मिळाला पाहिजे, त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्रात घेण्यात आले। आणि 2014 नंतर जेवढे छत्रपतींचे स्मारक जेवढ्या भव्य प्रमाणात ह्या महाराष्ट्रामध्ये उभे करण्यात आले तेवढे मला असं वाटतं इतिहासात कधीही करण्यात आलेले नव्हते। एवढं सर्व असताना जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य तांबे साहेबांनी उभा केला की बाबा मागच्या अधिवेशनात तुम्ही मुद्दा मांडला होता, परंतु फक्त करस्पॉन्डन्स तुम्ही केलं, त्या ठिकाणी बाकी काहीच केलं नाही। आज तांबे साहेब मला आपल्याला सांगताना आनंद होता की आपण जर का थोडी माहिती घेतली असती
तर आपण या ठिकाणी सांगतो की आजपर्यंत CBSEच्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेबस नव्हता. CBSE सिलेबस केंद्र सरकारच्या माध्यमातून की आता या 2-4-5 वर्षात चालविण्यात येत नाही, मागच्या अनेक वर्षापासून हे सिलेबस त्या ठिकाणी चालविण्यात येते. परंतु सध्या असलेलं सरकार हे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल, कर्तृत्वाबद्दल संवेदनशील असल्यामुळं त्यांनी देखील राज्य सरकारनं सतत पाठपुरावा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केला. आणि आज आपल्याला सांगताना आनंद होतो की इयत्ता 8वीमध्ये द राईज ऑफ मराठा हा 22 पानाचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यामध्ये यशस्वी ठरलो, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन पाठ्यपुस्तकात स्वतंत्र प्रकरण दिलं द राईज ऑफ मराठा. त्याच्यामध्ये पान क्रमांक 61 ते 82 वर छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास देण्याचा प्रयत्न केला. आधीच्या याच्यामध्ये मोगलांचा, पेशव्यांचा, स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, ईस्ट इंडिया कंपनीचा उदय हा इतिहास कमी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, जो जवळजवळ 2200 ते 2500 शब्दामध्ये आहे. मराठा समाजाचा पाया, शिवाजी महाराजांचा उदय, जन्म, बालपणीचे शिक्षण, स्वराज्य स्थापनेची सुरुवात, गनिमी कावा, किल्ले जिंकणे, विविध शत्रूंचा बंदोबस्त, विविध स्वाऱ्या, लढाया, राज्याभिषेक, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा मराठ्यांचा इतिहासाचं लेखन देखील ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. परंतु केवळ 2200 ते किंवा 2500 शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा इतिहासात आपण त्यामध्ये मांडू शकत नाही. अजून याचा कसा वाढवता येईल याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं चालू आहे. आणि लवकरच मागे मी आपणास सांगितलं होतं की आपल्याला स्वतःला घेऊन त्या ठिकाणी आपण दिल्लीला जाऊ, परंतु मी जवळजवळ 2 ते 3दा आपली वेळ मागितली. आपलं शेड्यूल एवढं व्यस्त असते की आपण त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही. परंतु माझा प्रयत्न अविरतपणे त्या ठिकाणी सुरू राहील. आणि मी तुम्ही कितीही व्यस्त असले, तुम्ही कितीही व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार, हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो. नाही, तुम्ही मला पत्र दिलेलं नाही आहे, तुम्ही फक्त पत्र म्हटलं, परंतु मी तुम्हाला प्रत्यक्षात म्हटलं की माझ्यासोबत दिल्लीला चला, परंतु आपल्या व्यस्ततेमुळे आपण येऊ शकले नाही. आपण कितीही व्यस्त असले तरी येणाऱ्या काळात मी तुम्हाला निश्चित घेऊन जाणार. आणि या छत्रपतींबद्दल आज ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त पुस्तकामध्ये लेखन करून तेवढी बाब समाविष्ट होणार नाही. आज राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी कोरले गेलेले आहे. दुसरं, आपण बोलता बोलता या ठिकाणी सांगून गेले की संगमनेरमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं आहे. आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. आता मी देखील 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्हा नियोजन समितीमध्येच प्रावधान त्या ठिकाणी आहे, राज्य शासनाकडे पाठवायची काय आवश्यकता नाही. जिल्हा नियोजन समिती स्वतः तरतूद करून त्या ठिकाणी मान्यता देऊ शकते आणि महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी तयार होऊ शकते. दुसरं, आपण सांगितलं की मनोरा आमदार निवास, की छत्रपतींनी उभे केलेले गड किल्ले हे 300 ते 400 वर्षापासून त्या ठिकाणी उभे आहे. आणि मनोरा आमदार निवास 20 वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली. आपण अगदी व्यवस्थित मुद्दा मांडला, कारण इतिहासामध्ये तुम्ही आणि मी एकाच घरात राहायचो, त्या घरात कशा पद्धतीनं काम चालायचं आणि कदाचित त्याच घरात कारभार सुरू असताना त्यावेळेस ते मनोरा आमदार निवास बांधण्यात आलं, जे अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. त्याच्यामुळे 20 वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली. ही बाब देखील आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. जर का ते घर चांगलं असलं असतं, त्या घरात चांगल्या पद्धतीचा कारभार झाला असता, तर मी देखील त्या घरातून बाहेर पडलो नसतो. आणि आज आपल्या मनात देखील जी सुप्त इच्छा आहे की आपण देखील ह्या घरात येण्याची आपली इच्छा आहे, ती इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली नसती. म्हणून ही सर्व परिस्थिती का बरं निर्माण झाली याचा यथोचित विचार करावा. आपण फक्त हा सिलेबस 60 ते 65 शब्दामध्ये मर्यादित न ठेवता जवळजवळ 2200 पानं आपण त्या ठिकाणी द राईज ऑफ मराठा हा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी 8वीमध्ये ऍड केलेला आहे. ही माहिती आपण देऊ इच्छितो. सत्यजित, मला मंत्री महोदयांना एक 2-3 गोष्टीची आठवण आणि जाणीव करून द्यायची आहे. पहिली गोष्ट तर, तुम्ही मला दिल्लीला जायला काय बोलले नाही, काही नाही. तुम्हाला पत्र लिहिलं तरी तुम्ही माझं सोडून द्या हो, तुम्ही तरी जायला पाहिजे होतं. नाही, आम्ही तयार आहे, आमचं सोडून द्या. आम्ही येणं गरजेचं आहे का नाही तो नंतरचा मुद्दा आहे. मंत्री महोदयांनी सोडा,
तुमच्या शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लर्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवला नाही. आणि ज्या 2200 शब्दांची तुम्ही या ठिकाणी उल्लेख करताय राईज ऑफ मराठा, याच्यामध्ये या पूर्ण 2200 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर किती शब्द आहे ह्याचा देखील अभ्यास केला पाहिजे. कोणीतरी अधिकारी तुम्हाला काहीतरी उत्तर लिहून देतात आणि त्याच्यावर तुम्ही इथं उत्तर सभागृहात देतात, हे अत्यंत चुकीचं आहे. राईज ऑफ मराठा हा एकमेव चॅप्टर हा पूर्ण इतिहासाच्या पहिलीपासून 12वी पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काही छत्रपती शिवाजी महाराजांवरची माहिती नाहीये, ती मराठा साम्राज्य, मराठा समाज, मराठा त्या अगदी पेशव्यांपर्यंत पानिपतच्या युद्धापर्यंतच्या सगळ्या माहिती त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, आता त्याच्याबद्दल मला इथं तुमच्याबरोबर आर्ग्युमेंट करायचं नाही. माझी एवढीच विनंती आहे का हे पुरेसं नाही, यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नंबर 1. नंबर 2, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आपण या ठिकाणी उल्लेख केला की जिल्हा नियोजनमध्ये त्याची तरतूद आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या पालकमंत्री महोदयांना देखील याबाबत अवगत करावं की बाबा अशी जिल्हा नियोजनमधून पैसे देता येतात. गेले 18 महिने आम्ही नगर विकास विभागाच्या मार्गदर्शनासाठी थांबलेलो आहे आणि मला आपल्याला सांगायचंय हे सरकार कोणाचं आहे किंवा काय ह्याच्याबद्दल मी खरं जात नाही. मनोराचे उदाहरणं मी दिले, मी मनोरासारखे तुम्हाला 500 उदाहरणं या राज्यातले आजचेही देऊ शकतो आणि मागच्या 25 वर्षातले देऊ शकतो की कशा पद्धतीने रस्त्याचे कामं झालेले आहेत, कशा पद्धतीने बिल्डिंगचे कामं झालेले आहेत. हे काय राजकीय टीका टिप्पणी करण्याचा माझा अजिबात उद्देश त्याच्यामध्ये नव्हता. आणि जर माहिती घ्यायची असेल तर मनोराचं टेंडर कधी झालं, त्याचं भूमिपूजन कोणी केलं, एकदा मनोरा पडलंय परंतु आजही त्याचे फोटो माझ्याकडे आहेत, तर मी तुम्हाला ते पण खाजगीमध्ये सांगू शकतो. त्याच्यात मला जायचं नाही कारण टिप्पणी आपल्याला कोणाच्या करायच्या नाही. राहिला प्रश्न अजून एक महत्त्वाचा मुद्द्याकडे मला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही अरबी समुद्राच्या बाबतीत सोयीस्करपणे बोलले नाही. काय झालं अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं, त्याबाबत आपण बोलले नाही. आज तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. नाशिक पुण्याच्या हायस्पीड रेल्वेचा एक सातत्याने आम्ही मागणी करतोय. ती मागणी होती, ती जाणार होती जन्मभूमी जुन्नरवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जन्म झाला त्या शिवनेरीच्या जवळून ती रेल्वे जाणार होती. ती रेल्वे बदलून आता तुम्ही 200 किलोमीटर लांबून घेऊन चाललेले आहेत. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने देखील शिवनेरीला जगाच्या नकाशावर आणण्याची एक संधी या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून होती, ती झालेली नाही. मला आपल्याला याबद्दल आता विषयांतर करायचं नाही. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे मंत्री महोदय, सभापतींच्या माध्यमातून की आपण या मराठा इतिहासासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी आपण तातडीने एक शिष्टमंडळ तयार करावं आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना भेटावं. ती आपण तू मैमे करून काही उपयोग होणार नाही. शेवटी भावी पिढ्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला मला आपण एका घरात राहिलेलो आहे आणि एकाच घरात आपण भविष्यातही राहू, त्याच्याबद्दल कुठलीही मला शंका नाही आणि त्याच्याबद्दल कुठलंही माझ्या मनामध्ये भेद नाही. परंतु भावी पिढ्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आलाच पाहिजे, अशी माझी या ठिकाणी ठाम मागणी आहे. अमोलजी मिटकरी. येतो सर. खरं तर आता मंत्री महोदय आपण उत्तर दिलं. CBSEच्या 8वीच्या पुस्तकामध्ये 68 शब्दच आहेत, 68 वर्ड्स छत्रपती शिवाजी महाराजांवर. आणि राहिला प्रश्न त्यांना विश्वव्यापी करण्याचा, तर ते हयात असतानाच शहाजीराजांनी विश्ववंदिता अशी मुद्रा त्यांना दिलेली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज विश्वव्यापी आहेतच. आमचा प्रश्न असा आहे की माझी एक खंत पण आहे या निमित्तानं, सत्यजित तांबे सन्माननीय सदस्य यांनी जो काही अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आपल्याला विनंती केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा CBSEसह सर्व पुस्तकांमध्ये असलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. अस्सल चरित्र साधन खंड म्हणजे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा 300वा जन्मशताब्दी महोत्सव झाला. महात्मा ज्योतिराव फुलेंचे खंड आहेत, अण्णाभाऊ साठेंचे खंड आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर अस्सल चरित्र साधन समिती अजूनही गठीत झालेली नाही. महाराष्ट्र सरकारच्या शासकीय मुद्रणालयामध्ये हे खंड अद्यापही जयसिंगराव पवार सरांसारखे ज्येष्ठ इतिहास संशोधक महाराष्ट्रात हयात आहेत. आमची आपल्याला विनंती आहे, आपण शालेय शिक्षण राज्यमंत्री आहात, आपल्या हातून हे पवित्र कार्य होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ्यपुस्तकात अंतर्भाव करताना शिवाजी महाराज अस्सल चरित्र साधन खंड निर्मिती म्हणजे चरित्र साधन निर्मितीचे खंड अभ्यासाला असले पाहिजे, शासकीय मुद्रणालयात असले पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचं, मागच्या वेळेस मी एक लक्षवेधी मांडली होती महापुरुषांच्या अवमानासंदर्भात. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतलं आपण आश्वस्त केलं होतं की संभाजी महाराजांवरची जी काही बदनामीकारक नाटकं यूट्यूबवर असतील ते आपण काढणार. आणि मी आपलं अभिनंदन करतो की राजसन्यास नावाचं पुस्तक तुम्ही इतिहासातून बाद केलं शासकीय मुद्रणालयातून, त्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण होतं. आता माझी विनंती अशी आहे की यूट्यूबवर आणि उरलेली नाटकं जी आम्ही तुम्हाला पाठवलेली आहेत तीच त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी आणा, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहेच. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहाससुद्धा हा महाराष्ट्राच्या
तरुणांपर्यंत आला पाहिजे. CBSEमध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव असला पाहिजे, नाहीतर परत तेच ते दोषारोपणं संभाजी महाराजांवर लागू होतील. या चर्चेच्या निमित्तानं माझी 2 विनंत्या आपल्याला आहेत. शिवाजी महाराजांवरची अस्सल म्हणजे अस्सल खंडनिर्मिती झाली पाहिजे, त्यांचे चरित्र साधन समिती, आणि छत्रपती संभाजी महाराजांवरची बदनामीकारक यूट्यूबवरची नाटकं, चित्रपटं, कथानकं आणि त्यांच्यावर असलेला चुकीचा सिलेबस हा बाद झाला पाहिजे. जयंतराव आसगावकर. खऱ्या अर्थानं सत्यजित तांबेंना धन्यवाद देतो की त्यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी ही चर्चा आणली. आणि दुर्दैवी आहे की 1 वर्ष झालं या ठिकाणी याबाबत कुठल्याही प्रकारचं कार्यवाही शिक्षण विभागाकडून झाली नाही. खऱ्या अर्थानं आपण भाषणामध्येच फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा शाहू फुले आंबेडकर यांचा उल्लेख करतो, परंतु येणारी जी नवी पिढी आहे या पिढींना खऱ्या अर्थानं या सगळ्या व्यक्तिचित्रांचा अभ्यास झाला पाहिजे आणि यासाठी शासनाच्या दृष्टीनेसुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत. आज त्या ठिकाणी जर बघितलं तर मी बऱ्याचशा शाळा मंत्री महोदय फिरत असतो, त्यावेळी काही शाळांनी आता या ठिकाणी म्हणजे शिवचरित्र सप्ताह, वाचन सप्ताह असं एक कार्यक्रम वर्षातनं एकदा ते घेतात. 7 दिवस त्या शिवचरित्राचं वाचन करतात. मला वाटते जवळजवळ 450 पानं त्या शिवचरित्राचे आहेत. त्याचं पारायण झालं पाहिजे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले पाहिजेत. आणि या प्रकारचे उपक्रम खऱ्या अर्थानं शासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत. आणि शासनानं यासाठी त्या ठिकाणी शाळांना हे जे शिवचरित्र आहे हे देणं गरजेचं आहे. आणि असे उपक्रम जर झाले तर मला वाटते खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना खरा इतिहास त्या ठिकाणी समजेल. त्यामुळं या ठिकाणी CBSEचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा आमचे छत्रपती शाहू महाराज असतील यांचा समावेश झाला पाहिजे. आणि यासाठी महाराष्ट्र राज्यानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे की महाराष्ट्राचा इतिहास हा CBSE अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं देता येईल. म्हणजे राईज ऑफ मराठामध्ये तुम्ही घेतलं त्या ठिकाणी ठीक आहे, परंतु घेत असताना तो विस्तृतपणे कशा पद्धतीने घेतला जाईल हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं तयार होत असताना बऱ्याच वेळा त्यामध्ये त्रुटी राहतात इतिहासामध्ये आणि मग त्यानंतर आंदोलन वगैरे केल्यानंतर दुरुस्त होतं. परंतु दुरुस्त झाल्यानंतर ज्या व्यक्तीकडून ह्या चुका होतात त्या व्यक्तीवरती काही कार्यवाही होत नाही. म्हणजे कारवाई झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं हे पुस्तक तयार करण्याची जी भूमिका घेतात जे लोक ते व्यवस्थितरित्या करतील असं मला वाटते. त्यामुळे याबाबत भविष्यामध्ये ज्या 2 बाबी मांडल्या की शिवचरित्र पारायण त्या ठिकाणी शाळांच्यामध्ये होणार का आणि त्याचबरोबर या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या त्रुटी आढळतात याबाबत जे तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती काही कारवाई होणार का. माननीय दराटे साहेब. धन्यवाद सभापती महोदय. CBSEच्या 1ली ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त एकच धडा आलेला आहे आणि तोही फक्त 68 शब्दांमध्ये. म्हणजे एवढं मोठं महान कार्य आणि एवढ्या मोठ्या माणसांचं 68 शब्दामध्ये उल्लेख करणं हे अतिशय खेदजनक बाब मला वाटते. म्हणून माझी विनंती, इतका मोठा इतिहास, गड किल्ल्याचा इतिहास असेल म्हणजे नवीन पिढीला हे सगळं माहिती होण्यासाठी सर्व अभ्यासक्रमामध्ये जर आलं तर नक्कीच येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांचं काय काय केलेलं आहे सगळं चरित्र त्या मुलांनाही वाचता येईल आणि अभ्यासक्रमामध्ये कंपल्सरी सगळ्याच याच्यात केलं पाहिजे. नुसतं CBSEमध्ये नाही, सगळ्याच याच्यात मातृभाषांमध्ये केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय अभ्यंकर साहेब, महत्त्वाचे मुद्दे मांडा. अर्धा तासाची चर्चा. सभापती महोदय, हे जे अभ्यासक्रम जो तयार केला जातो तो NCERTच्या मार्फतीने अभ्यासक्रम केला जातो आणि जेवढे म्हणून बाहेरचे मंडळं आहेत, राज्य मंडळाच्या व्यतिरिक्त जेवढे मंडळं आहेत त्यांना हे मॅन्डेटरी आहे की रिजन स्पेसिफिक अशा प्रकारचे उल्लेख काही विषयांच्या संदर्भात आलेच पाहिजेत. त्यामध्ये पहिला विषय इतिहास आहे, दुसरा भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, मानववंशशास्त्र आहे. हे असे विषय आहेत की ज्या विषयामध्ये एरिया स्पेसिफिक मेन्शन हे त्या सिलेबसमध्ये आलं पाहिजे. इतिहास हा एक विषय आहे. या संदर्भात NCERTने अत्यंत पक्षपात केला.
70% जो भाग आहे तो 70% सिलेबसचा भाग NCERTने जसा ठरवला तसाच येणं आवश्यक आहे आणि 30% ऑफ द पार्ट इज टू बी रिजनल स्पेसिफिक. हा मॅन्डेट आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की या ठिकाणी NCERTची जी बॉडी आहे त्यामध्ये मराठी लोकसुद्धा आहेत, परंतु त्यांनी ही दक्षता घेतलेली नाही की इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख हा ठळकपणे येणं आणि चारित्र्यसंपन्न राजा कसा असतो या संदर्भात त्या ठिकाणी सविस्तर नमूद करणं हे आवश्यक होतं, पण तसं घडलेलं नाही. माझ्याकडे हे 2 पानं आहेत. 7वी आणि 8वीच्या 2 वर्गामध्ये हा विषय आहे. 7वीच्या विषयामधला तर निव्वळ गंमत आहे की निव्वळ किल्ले दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त एवढं म्हटलेलं आहे, हू वेअर द मराठाज, हाऊ डिड दे मॅनेज टू बिकम द लार्जेस्ट पॅन इंडिया पॉवर बिफोर द ब्रिटिश टूक ओव्हर, व्हॉट वेअर सम फीचर्स ऑफ देअर गव्हर्नन्स, व्हॉट इम्पॅक्ट डिड द मराठा एम्पायर लिव्ह इन इंडियन हिस्ट्री. एवढेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं एकेका वाक्यामध्ये दिलेली आहेत. 8वीच्या इयत्तेमध्ये जो त्यांनी इतिहास दाखवलेला आहे त्यामध्ये एक मोठा बार दाखवलेला आहे आणि त्या बारवर डाव्या बाजूला 1630 हा अंक आहे आणि तिथे शिवाजी महाराजांचा लहानसा फोटो देऊन बर्थ ऑफ शिवाजी असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊन 1660 आहे, त्यामध्ये फाउंडिंग ऑफ द मराठा नेव्ही एवढा फक्त उल्लेख आहे आणि त्याच्यापुढे 16 ते 80मध्ये डेथ ऑफ शिवाजी. त्याच्या आधी वर्ष नाही दिलं, पण छत्रपती शिवाजी करोनेशन ॲट रायगड याच्या पलीकडे आणि खाली जे दिलेलं आहे ना हु आर मराठास, त्याच्यामध्ये त्या ज्या आता 68 ओळी वगैरे जे म्हटलेलं आहे याच्या पलीकडे याच्यामध्ये उल्लेख नाही. आपण जर बघितलं सभापती महोदय की भारतीय जेवढे काही राजे होऊन गेले त्यामध्ये विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवण्याची किंवा बिंबवण्याची क्षमता ज्या नॅशनल हिरोजमध्ये आहे किंवा ज्या ऐतिहासिक पुरुषांमध्ये आहे त्यामध्ये शिवाजी इतके ग्रेट कोणीही झालेले नाही. त्यामुळे त्यांचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्यासाठी आपण तयार करून देणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात हा इतिहास काय असावा 7वीच्या वर्गामध्ये 8वीच्या वर्गामध्ये ग्रेडेड स्वरूपामध्ये जर द्यायचा असेल तर 5वी 6वी 7वी 8वी या 4 वर्गांमध्ये ग्रेडेड कशा पद्धतीने यायला पाहिजे, म्हणजे एकाच पुस्तकात तो येऊ शकणार नाही, पण 4 पुस्तकामध्ये कसं आहे असा NCERTला आपण SCERTच्या मार्फतीने ते द्यायला पाहिजे. ॲकॅडमिक कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ द स्टेट SCERT आहे आणि SCERT डिझाईन करते जसं आपलं सिलेबस. ह्या सिलेबसच्या माध्यमातून त्यांनी NCERT ही जी पॅरेंट बॉडी आहे त्या पॅरेंट बॉडीला त्यांनी कळवायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याच्या संदर्भात त्यांनी कळवायला पाहिजे. शेतकऱ्यांची काळजी ते कशी घेत होते, त्यांच्या अगदी कुठे भाजीच्या देठालासुद्धा हात लागू नये अशा प्रकारची दक्षता घेण्याच्या सूचना होत्या. बांधावरून सैन्य न्या अशा प्रकारच्या सूचना ते सैनिकांना देत असत, जेणेकरून शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. मराठा म्हणजे काय याची परिभाषा त्यांनी करून घेतलेली आहे, ज्यामध्ये रामोशी होते, भंडारी होते, कुणबी होते, महार, मांग, मुस्लिम होते. ही मराठ्याची व्याख्या शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा घडून आणलेली आहे. महिलांविषयींचा आदर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वयाच्या 16 वर्षी रांजाच्या पाटलाचे हातन पाय छाटणारा हा राजा महिलांच्या संदर्भात किती वेगळा सद्भाव त्यांच्या मनामध्ये होता हे दर्शवतो आहे. मृत्यूनंतर शत्रुत्व संपवलं पाहिजे, ते कायम टिकवण्याचा तो विषय नाही आहे. मृत्यू संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अफजल खानचा वध झाल्यानंतर त्याची त्या ठिकाणी कबर तयार करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. अशा पद्धतीने अतिशय संस्कारक्षम अशा प्रकारचं हे चारित्र्य हे गेलं पाहिजे. म्हणून माझा प्रश्न आहे की SCERTच्या माध्यमातून हे 5वी 6वी 7वी आणि 8वी या वर्गांकरता ग्रेडेड सिलेबस आपण स्वतः तयार करून हे NCERTला देणार आहात काय? माननीय मंत्री महोदय उत्तर देतील. सभापती महोदय, बरीच चर्चा आपली ह्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी झाली. सभागृहातल्या सर्व सदस्यांना माहिती आहे की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार केला जातो.
त्याच्यामुळे अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार हा आपल्या SCRTला किंवा राज्य सरकारला त्या ठिकाणी नाही. परंतु तरी देखील आपल्या सर्वांची भावना लक्षात घेता, आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेची भावना लक्षात घेता त्या ठिकाणी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद SCRT पुण्याच्या वतीनं म्हणजे शिक्षण विभागाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट करण्याबाबतची संपूर्ण माहिती NCERT नवी दिल्ली यांना पूर्ण फक्त आपण पत्र दिलं नाही तांबे साहेब, आपण संपूर्ण प्रस्ताव बनवून त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रस्तावाची कॉपी देखील आपल्या हातात आहे. आता ते इन्क्लुजन करताना टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये इन्क्लुजन निश्चितपणे करण्यात येईल. त्याच्याकरता राज्य सरकारचा आपल्या सर्वांच्या सोबत राहून पाठपुरावा देखील करण्यात येईल. आपण सांगितलं की त्याचीच एक फलोत्पत्ती झाली की द राईज ऑफ मराठा हा एक स्वतंत्र चॅप्टर त्याच्यामध्ये ॲड करणार. आपण ऐकून घ्या, आपलं म्हणणं आहे की राईज ऑफ मराठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुठेही त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आपण सर्वजण जाणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्येच मराठे हे नावलौकिकास त्या ठिकाणी आले आणि आज आपली सर्वांची ओळख जी काही ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी आहेत. दुसरा एक विषय होता की आपले अस्सल चरित्र साधन निर्मितीचा खंड याच्याकरिता आपण प्रयत्न करण्यात आला पाहिजे. आपलीशी मागणी होती अमोलजी, त्याच्याकरता निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. आणि दुसरं आपण एक पुन्हा सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांवरती जे बदनामीकारक यूट्यूबवर काही नाटक आहेत किंवा काही मॅटर आहेत ते निश्चितपणे, कारण गृहविभागाचं काम देखील माझ्याकडे आहे, लवकरात लवकर आपण त्याच्या संदर्भात देखील मागे आपण सांगितल्याप्रमाणे आपण सूचना दिल्या होत्या. परंतु अजून जर का काही प्रलंबित असेल तर त्याच्यावर देखील कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. रिजनल स्पेसिफिक विषयामध्ये NCERTनी करताना 30% हे त्या रिजनचे स्पेसिफिक मुद्दे इतिहास असो भूगोल असो या संदर्भात घेतले पाहिजे. जर का त्याचं पालन NCERTच्या माध्यमातून झालं नसेल तर तशा पद्धतीनं देखील NCERTमध्ये जे आपल्या महाराष्ट्रातील सदस्य आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन ही बाब आपण त्यांच्या निदर्शनात त्या ठिकाणी निश्चितपणे आणून देऊ. आज या ठिकाणी सांगताना एवढंच होतं की आपण अनेक मुद्दे सांगतो की जे झाले नाही. दुर्दैवानं आपण सभागृहात मांडणी करताना असे मुद्दे सांगतो की जे झालं नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही. आणि आजचा विषय जो होता तो होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश हा CBSE केला पाहिजे. मी आधी सांगितल्याप्रमाणे CBSEचं काही आता ह्या 5-10 वर्षामध्ये बोर्ड नाही आहे, इतिहासापासून हे अनेक वर्षापासून आहे. तेव्हा देखील काही प्रयत्न व्हायला पाहिजे होते, परंतु तेव्हा काहीच प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आले नाही. परंतु आपल्यासारख्या सुजाण सदस्यांमुळे आता ही मागणी होते आहे. आमचे देखील संवेदनशील सरकार या ठिकाणी ज्याच्या पाठपुराव्यामुळं आज आपली पहिली फलोत्पत्ती झाली आहे की त्या ठिकाणी द राईज ऑफ मराठा नावाचा चॅप्टर CBSE ॲड त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु आपण सर्वजण जाणतो की एवढ्या फक्त 2200 ते 2500 शब्दामध्ये आपण ती व्याप्ती कव्हर करू शकत नाही, जेणेकरून CBSEच्या देखील प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असला पाहिजे. एक दुसरं सन्माननीय सदस्य महोदयांनी एक चांगली सूचना केली की शिवचरित्र वाचन त्या ठिकाणी शाळांमध्ये करता येईल का, ह्या संदर्भात देखील बैठक घेऊन याच्यावर कसा मार्ग काढता येईल तो देखील प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येईल. आज आपण ते करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट करण्यासोबतच इतर काही मुद्दे त्या ठिकाणी सांगितले जे आउट ऑफ स्कोप होते. परंतु मला असं वाटते, माझी सभागृहाला विनंती आहे की ज्या सकारात्मक बाबी देखील करण्यात आला आहे त्याचा देखील उहापोह निश्चितपणे या ठिकाणी झाला पाहिजे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे छत्रपतींपासून प्रेरणा घेऊनच एक आदर्श प्रशासकीय मॉडेल उभं करण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यामध्ये सुरू केलं, जेणेकरून सतत 14, 19, 24 असं तीनदा भारतीय जनता पार्टीवर मी पक्षाचं नाव घेणं उचित नाही, परंतु लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसला आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट त्या ठिकाणी सरकारला मिळालेला आहे. म्हणून आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य जो आपला बळीराजा अन्नदाता आहे त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या सरकारनं त्या ठिकाणी तयार केली, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना त्या ठिकाणी तयार केली आणि नागरी भागामध्ये राहणारे, ग्रामीण भागामध्ये राहणारे जे सर्वसामान्य नागरिक असतात त्यांच्यापर्यंत प्रत्येक शासकीय योजना त्या ठिकाणी घरपोच पोहोचली पाहिजे याच्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन देखील ह्या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. एकंदरीतच सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आदर्श मॉडेल मानून त्यांनी कुशा पद्धतीनं कार्यपद्धती त्या ठिकाणी केली आणि कसं आपण घराघरापर्यंत यांचा इतिहास पोहोचू शकतो याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी चालू आहे. आपण दिलेल्या सूचनाप्रमाणे
येणाऱ्या काळात लवकरात लवकर, भली मागच्या वेळेस तुम्ही वेळ देऊ शकले नाही, परंतु येणाऱ्या काळात आम्ही तुमची वेळ जबरदस्तीने घेऊन आम्ही तुम्हाला दिल्लीला घेऊन जाणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेबस त्याच्यामध्ये वाढवणार. धन्यवाद. यानंतर पुढचा अर्धा तास चर्चेचा क्रमांक 6 सर्वश्री सत्यजित तांबे, किशोर दराडे, विक्रम काळे. नाही, जाऊ द्या.